नमस्कार, मी सौ कांचन प्रताप पाटील. पल्पक प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांच्या लेखांपैकी शारदीय नवरात्र उत्सव या लेखाचे मी अभिवाचन करीत आहे. शारदीय नवरात्र उत्सव. शारदीय नवरात्र हा देवी दुर्गामातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणून 9 रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण 9 रात्री साजरा होतो. शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. अश्विन महिन्यात घरामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या हुशाराजी हायस्कूलमध्ये भवानी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आणि आमच्या मुलींची शारदीय नवरात्र उत्सवाची लगबग सुरू झाली. झाडू हातात घेऊन बेंच बाजूला सारून स्वतः मुली शिपाई मामांच्या मदतीने वर्गाची स्वच्छता करू लागल्या. घरी ज्याप्रमाणे आपण स्वच्छता करून घेतो त्याचप्रमाणे इथे शाळेत सर्व मुली झपाट्याने काम करू लागल्या. सर्व वर्ग एकदम स्वच्छ केला. सुंदर कागदी पताके आणून ते शिपाई मामांच्या मदतीने वर्गात लावून घेतले. मुलींनी स्वतः बनविलेली कागदी फुले भिंतींवर व फळ्यांच्या सभोवताली लावून घेतली. कागदी हार, कागदी तोरण दरवाजांना लावले. पूर्ण वर्गाची सजावट सुंदर केली. वर्गासमोर संस्कार भारतीची सुंदर रांगोळी काढण्यात आली. इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व वर्गांची सजावट मुलींनी स्वतः केली. फळ्यांवरही सुंदर हस्ताक्षरात लेखन करून घेतले. मुलींनी प्रत्येकीने आपापल्या आवडीनुसार भाग घेतला. इकडे शिक्षक वर्गामध्ये सुद्धा लगबग सुरूच होती. सर्वजण आपापल्या विभागामध्ये स्वच्छता करून घेऊ लागले. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या शिक्षकांच्या कामाची विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्वजण आपापल्या कामात दंग होते. या भवानी महोत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनींचा सहभाग असतो. तसेच पालक वर्गही यामध्ये भाग घेतात. भवानी महोत्सवात पहिल्या दिवशी घटस्थापना होते. दरवर्षी नवीन पाहुण्यांना निमंत्रित करून भवानी मातेची व घटाची प्रतिष्ठापना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केली जाते. शिवमंदिरामध्ये देवीची प्रतिष्ठापना केली जाते. हे शिवमंदिर जिथे शिवाजी महाराजांचा भव्य सिंहासनावर बसलेला पुतळा आहे तिथे आम्ही दररोज बाहेरूनच दर्शन घेत असतो. पण या भवानी महोत्सवात शिवमंदिर उघडले जाते. तिथेच एक लाकडी सुंदर मंदिरही उभे करून ते सुंदर रोषणाईने व फुलाने सजविले जाते व त्या मंदिरात घट बसविला जातो. भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार देत असतानाचे दृश्य तयार केलेले आहे व त्यासमोर घट बसविला जातो. रोज एक मोगऱ्याची व झेंडूच्या फुलांची माळ घटाला चढविली जाते व शारदा देवीला व शिवमूर्तीला रोज एक अबोलीचा हार घातला जातो. वर्गवार विभागणी करून रोज एका वर्गाची आरती असते. आमच्या शाळेचा संगीत विभाग आहे. या विभागातील गायनाच्या मुली व डॉक्टर आझाद नायकवडी सर व आम्ही सर्वजण मिळून देवीची आरती व देवीचे स्तुतिगायन करतो. त्यामध्ये प्रथम गणपती आरती गायली जाते. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कटी जगे मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. प्रथम गणेशाची आरती म्हणून गणेशाला वंदन केले जाते. त्यानंतर देवींची आरती म्हटली जाते. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी.
जय अंबे जगदंबे रणचंडी माते, शक्ती दे स्फूर्ती दे मनाते। जय अंबे जगदंबे रणचंडी माते, शक्ती दे स्फूर्ती दे मनाते। महापूजा नवरात्री पंचमीला, अर्धपाद्य अर्पिती देवी तुला। महापूजा नवरात्री पंचमीला, अर्धपाद्य अर्पिती देवी तुला। जय 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 जगदंबे माऊली, जय 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 माऊली, जय 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 जय। घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे। प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानी, धर्मानी प्रथमान्यासन। तेहनाकं महिमानः, सचत यत्र पूर्वसाध्याः संती देवाः। मंत्र पुष्पांजलीनंतर धार्मिक पूजा अनुष्ठान पूर्ण होण्याची मान्यता आहे। अशा तऱ्हेने मुली व संगीत शिक्षक मिळून देवीची आरती व वंदना करतात। यावर्षी घटाची प्रतिष्ठापना व देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री व्ही पाटील, उद्योजक कोल्हापूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ कांचन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आली। या ठिकाणी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब, संस्थेचे सचिव माननीय प्राजक्त पाटील साहेब, संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती वर्ग, सर्व शाखांचे मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती। आमच्या NCCच्या विद्यार्थिनींनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली। प्रत्येक विभागाला पाहुण्यांच्या भेटीवेळी NCCच्या मुली परेड करीत त्यांच्यासोबत असतात। यामध्ये NCC, गर्ल गाईड, RSP या सर्व विद्यार्थिनींचाही मोठ्या संख्येने सहभाग असतो। भवानी महोत्सवाअंतर्गत विज्ञान प्रदर्शन यामध्ये मुलींनी स्वतः केलेल्या प्रयोगांचे प्रदर्शन भरवले जाते। तसेच कार्यानुभव प्रदर्शनामध्ये मुलींनी स्वतः बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असते। चित्रकला हॉलमध्ये मुलींनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाते। निसर्ग मंडळामार्फत विविध रानभाज्यांचे प्रदर्शन, अशा भाज्या की ज्या भाज्या आज दुर्मिळ आहेत अशा रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले। मुलींनी स्वतः बाजरीची व तांदळाची भाकरी व त्यासोबत रानभाज्यांची भाजी बनवून आणली होती। विविध वस्तूंचा स्टॉल भरवला जातो। त्यामध्ये मुली स्वतः सौंदर्यप्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी, पर्सेस, साड्या, स्टेशनरी व शालेय उपयोगी वस्तू विकण्यासाठी ठेवतात, स्वतः विक्री करतात। यातून त्यांना स्वतः मिळविलेल्या नफ्याचा आनंद घेता येतो। त्यामुळे त्यांना व्यावसायिक शिक्षण मिळते। प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम या भवानी महोत्सवाअंतर्गत राबविले जातात। यावरील सर्व उपक्रमामध्ये शिक्षक स्वतः राबतात व मुलीही सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात। येथील शालेय वातावरणच या 9 दिवसांमध्ये भक्तिमय व सुंदर होऊन जाते। सर्व सेवानिवृत्त सेवकांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाते। त्यामुळे माजी शिक्षकांनाही पुन्हा शाळेत येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळते। आजी व माजी शिक्षक एकमेकांना बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटतात, गप्पा गोष्टी होतात व आनंदित होतात। माता पालकांनाही हळदीकुंकवाचे निमंत्रण दिले जाते। स्टाफरूममध्ये माता पालकांच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे स्टाफरूममध्ये सुद्धा सुंदर पताके, खिडक्यांना नवीन पडदे लावून स्टाफरूम आकर्षक बनवले जाते। फळ्यावर हळदीकुंकू कार्यक्रमास अनुसरून सुंदर लेखन केले जाते। तिथे प्रथम काकाजी व काकीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली जाते। दुपारी 3 ते 5 या वेळेत माता पालक हळदीकुंकवासाठी येऊ लागतात। यामुळे पालकांशी आम्हाला संवाद साधता येतो। शाळेविषयीच्या काही चांगल्या गोष्टी आम्हाला पालकांकडून ऐकायला मिळतात। या संवादातून आपल्या पाल्याविषयी मनमोकळेपणाने ते आमच्याशी बोलतात। काही अडचणी ते आम्हाला सांगतात। आम्ही शिक्षकसुद्धा आमच्या काही अडचणी पालकांसमोर मांडतो।
अशा तऱ्हेने या निमित्ताने शिक्षक पालक संवाद साधता येतो. सर्व विभागांना भेटी देत असताना पालकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळते. 9 दिवस सुरू असलेल्या या भक्तिमय वातावरणातून मुलींच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण होते. त्यांच्यातील उत्साह वाढतो. भवानी देवीच्या कृपेने व आशीर्वादाने त्यांना त्यांच्या पुढील अभ्यासासाठीची ऊर्जा व प्रेरणा मिळते. या भक्तिमय वातावरणातून त्यांच्या बुद्धीला चालना मिळते व त्या पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागतात व पुढे येणाऱ्या 6माही परीक्षेच्या तयारीला लागतात. धन्यवाद.